येशूची 40 दिवस उपवास कडून आपल्याला काय शिकायला मिळते? या वर्ष 2025 40 दिवसांत उपवास प्रार्थना मध्ये काय अनुभव करून नवीन विषय शिकलात तुम्ही? जसा मी पहिलीपासून माझ्या स्वतःच्या दृष्टिकोनातून काही विषय तुमचा समक्ष समावेश करत आली, तसा इथे पण काही विषय तुमचा समक्ष ठेवू इच्छित आहे, कारण मी मनन केलेली देवाची पवित्र वचनाला तुमचा सोबत वाटप करण्यास मला आवडते आणि तुम्ही ही देवाचा वचनाला मनन करण्यास प्रोत्साहन होतील अशी माझी विचार आहे। येशू देवाचा पुत्र याला उपवास का करावा लागला? येशू ख्रिस्ताचा उपवासाचा दिवसांत कुठल्या प्रकारे परीक्षांचा सामना केला ते पाहू। सहज माणसांना असणारी प्राकृतिक गरजा काय आहे? येशू मानव स्वरूपांत असून हा गरजासाठी कसे मोहात न पडता देवाची वचनाने पूर्णपणे कसे विजय पावला ते पाहू। माणसाचा गरजांना 3 भाग करू शकता। पहिला गरजा, प्राथमिक गरजा म्हणजे शारीरिक गरजा, अन्न, पाणी, विश्रांती, सुरक्षा। सैतानाने म्हटले की जर तुम्ही देवाचे पुत्र असाल तर या दगडांना भाकरीत बदला। म्हणजे सैतान पहिला येशूला शारीरिक रीतीने खाणे पिणे वर परीक्षा केली। सहज माणूस खाना पाणी सेवन नाही केला तर कमजोर होणार, आजारी पडणार आहे, म्हणून सैतान पहिला प्रयत्न शारीरिक गरजाला वापरली। दुसरा गरजा, मानसिक गरजा, आपुलकी आणि प्रेमाच्या गरजा, जिव्हाळ्याचे नाते, मित्र, आदराची आवश्यकता, याची गरजा। सैतान म्हणाला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी घे। देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय दगडावर आपटू नयेत म्हणून ते तुला आपल्या तळहातावर झेलून घेतील। इथे सैतान येशूचा मनात देवाची प्रेमावर संकोच आणण्यास प्रयत्न करीत आहे। खरंच देव तुझ्यावर प्रेम करीतो की नाही? खरंच देव तुला सांभाळणार का नाही? पाहू असे देव पित्याशी येशूचा नातेला फूट पडण्यास प्रयत्न करीतो, देवाची प्रेमवर संकोच करावयास लावते। आत्मिक गरजा, आत्मिक वास्तविकता, आत्माची क्षमता, एखाद्याची काम पूर्ण करण्यास क्षमता असण्याची आणि काम साध्य करण्याची भावना असणे। सैतान येशूला म्हटली, जर तू मला नमन करशील व माझी उपासना करशील तर हे सर्व काही मी तुला देईन। लोकांच्या मुक्तीसाठी, पापाचा तारणासाठी बलिदान होणे, दुःख सोसणे, क्रूस खांबावर मारणे इतका कठीण कामाचा विचार सोड, हे काम तुला करायला नाही होणार। हा पापी लोकांसाठी इतका त्याग करायचा गरज नाही। सोप्या रीतीने मी तुला दुनियाचा सर्व वैभव, अधिकार मी तुला देईन। फक्त मला देव म्हणून कबूल कर आणि माझा पाया पाड। म्हणजे येशूची आत्माभिमानाला तुच्छ करण्यास प्रयत्न करतो। हा संदर्भ मत्ताय 4 व अध्याय 1 ते 11 मध्ये लिहिला आहे। इथे आणखी लक्षात ठेवायचा की येशूला मोहात पाडण्यास सैतान वापर केलेली सर्व वचन भाग पवित्र शास्त्र मधूनच वापर केली। सैतान फक्त वचन दाखवून येशूला फसवण्यास प्रयत्न केली, गोंधळ मध्ये पडली, पण येशू हा सर्व परीक्षा देवाची वचन पवित्र शास्त्र मधून आणि 40 दिवस उपवासाने देवाचा शरणाजवळ मिळाली अनुभव पासून सामना केला होता, म्हणून येशू विजय पावला। माझी सांगणे ही की उपवास प्रार्थनाने जीवनात अति उत्तम अनुभव मिळत आहे। एक व्यक्तीची उपवास प्रार्थनाने मिळालेली अनुभव सामर्थ्य इतर माणूस स्वतः अनुभवलेला शिवाय समजणार नाही। जे मुद्दावरून सैतानाने येशूला परीक्षा घेतली, आपल्यालाही तेच मुद्दावरून परीक्षा करणार। त्याच्यापेक्षा जास्त काही परीक्षा करू शकणार नाही। यापेक्षा अधिक परीक्षा करण्यास देवाने त्यांच्या लेकरावर सैतानाला परवानगी नाही दिला आहे। पण तुम्ही कोणत्या गोष्टीकडे लक्ष ठेवत आहे? शारीरिक गोष्टीला महत्त्वपूर्ण जगा देतात का? मानसिक भावनाने कमजोर आहेत का? आत्मिक लक्ष विसरण्यास सैतान तुम्हाला शारीरिक आणि मानसिक कमजोर दाखवते, हे लक्षात ठेवा। हा संदर्भ कडून आपण काय शिकलात? येशू शारीरिक गरजा, शारीरिक इच्छावर विजय पावला, मानसिक गरजेला जिंकला आणि आत्मिक गरजा ओळखले आणि त्यांच्या जीवनात लक्ष पूर्ण करण्यासाठी आत्मिक सामर्थ्य मिळवून घेतला। आठवण ठेवा, तुम्ही शारीरिक इच्छावर आणि मानसिक कमजोरवर जिंकल्याशिवाय आत्मिक क्षमता मिळणार नाही। आत्मिक क्षमता असणे, लक्ष्य साध्य करण्यासाठी जगणे एकाचा जीवन मध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। येशू आपल्यासाठी एक उदाहरण म्हणून उपवास करत होता। येशूने 40 दिवस उपवास केला, याचा अर्थ असा की तो देव म्हणून आला नाही, तर आधीच मानवी स्वरूपात आला होता, म्हणून त्याने उपवास केला। म्हणून आपण तो ज्या पद्धतीने गेला आहे त्याचे अनुसरण करू। आपल्यालाही सर्व विषय मध्ये सर्व प्रकारचे कमजोरवर विजय मिळावे लागेल। जीवनाची सर्व टप्प्यावर सैतानवर जिंकावे लागेल। मागे न फिरता जीवनाची लक्ष्य पूर्ण करावे लागेल। येशू विजय पावला, आपल्यालाही मदत करणार, आपण ही विजय पावणार। म्हणून उपवास प्रार्थना करण्यास आवड धरू। उपवास प्रार्थना ख्रिश्चनांना शिस्त शिकवते। उपवास प्रार्थना ख्रिश्चनांना विजय मिळवून देते। शारीरिक चिंतनपेक्षा आत्मिक चिंतन असलेला येशू आपल्याला नमुना ठेवला आहे। आपण ही येशूला नमुना घेतली पाहिजे। आपण ही येशूची मार्गाला चालली पाहिजे।
परीक्षा करण्याची सैतानाचा मुख्य ध्येय काय असेल? सैतान परीक्षा करण्याची मुख्य ध्येय आहे की एका व्यक्तीची आत्मिक क्षमतेला नाश करणे, पण कधीही सैतान त्यांचा मुद्दाला डायरेक्ट दाखवत नाही। लहान लहान लोक दाखवून आपल्याला फसवते, जसे दाणी टाकून पाखरूची शिकार करणारा शिकारी सारखा। आणि सैतान ख्रिश्चनांच्या समर्पण, सेवाची भावना, ख्रिश्चनांच्या एकता पाहून घाबरून जाते, म्हणून ख्रिश्चनांना आत्मिक आळशी होण्यास मदत करीते। सामाजिक जीवनाची आणि आत्मिक जीवनाची लक्ष्य ध्येय समजू नये म्हणून सैतान ख्रिश्चनांना खाणेपिणे बाबतीत, मानसिक बाबतीत कमजोर पाडण्यास रात्रदिवस प्रयत्न करीतो, आत्मिक अपमान करण्यास प्रयत्न करीतो। जबाबदारीपणा, इमानदारीपणा त्याला आवडत नाही। विश्वासणाऱ्यांच्या मनात निष्काळजीपणाची भावना निर्माण करीतो। प्रियानो, सावधान राहा, सैतानाचा विचाराला ओळखून घ्या। शारीरिक इच्छा, मानसिक कमजोर, जिंदगीभर या दोन गोष्टीकडे अटकून राहिला तर जिंदगीमध्ये काही साध्य केली पाहिजे ते पण समजणार नाही। तुमच्या मध्ये असलेला आत्मिक क्षमतेची अंदाजा नाही तुम्हाला। तुमचा जिंदगी वाया घालवू नका। व्यवस्थित लक्ष ठेवला पाहिजे, कुटुंबासाठी काही लक्ष ठेवले पाहिजे, सामाजिक जबाबदारी असणे खूप गरज आहे। याच्याहून जास्त आत्मिक लक्ष असणे प्रत्येक ख्रिश्चनसाठी महत्त्वाचे आहे। आत्मिक चिंतनाने उपवास प्रार्थना नेहमी पाळणाऱ्यांना आत्मिक क्षमता वाढते, त्यामुळे सर्व काही थेट दिसते। गरज असलेल्या गोष्ट, टिकणारी गोष्टी काय आहे समजून येते, त्यामुळे आत्मिक जीवन जगणे सोपे वाटते। विश्वास पाळणे कठीण वाटत नाही, देवाचा सेवा करणे भार लागत नाही। त्याचा एक नंबरचा उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते। पहिला उदाहरण, येशू 40 दिवस आणि रात्री उपवास प्रार्थना करत असताना देवाची वचनाला स्वतःची जीवन मध्ये अनुभवला, म्हणून देवाने त्याला मुक्तीची योजना दाखवली। दुसरा उदाहरण, बाप्तिस्मा देणारा योहान। बाप्तिस्मा देणारा योहान बद्दल बायबलमध्ये लूक पुस्तक पहिला अध्याय 80 वचन मध्ये आहे। योहानाला त्यांच्या जीवन मध्ये देवाची इच्छा प्रगट झाली। आपल्यालाही आपला जीवनाची मुद्दा, उद्देश समजायला पाहिजे। आपल्याला जगण्यास एक लक्ष्य असायला पाहिजे, लक्ष ठेवायला पाहिजेच। हा लक्ष्य पुरा करायसाठी स्थिर मन पाहिजे। हा स्थिर मन देवाकडून मिळते। याकोबाचा पत्र पहिला अध्याय 16 आणि 17 वचन मध्ये अशी लिहिला आहे, ते वाचा। देव त्यांचा इच्छा तुम्हाला ही प्रगट करो। देवाचा इच्छा पूर्ण करण्यासाठी देव तुम्हाला सहायता करो। आत्मिक क्षमतेने साध्य केल्याने येणारा संतुष्ट जीवन, आनंदमय जीवन जगा। देवाने तुम्हाला आशीर्वाद करो। आमीन।